निपुण भारत, निपुण भारत, निपुण भारत, निपुण भारत। पण जेव्हा तुमचं फक्त साधनावर लक्ष केंद्रित होते तेव्हा तुम्ही अडून बसता की जोपर्यंत ही साधनं उपलब्ध होत नाही तोपर्यंत मला काहीच करता येणार नाही किंवा मी पुढेच जाऊ शकणार नाही। पण तसं नाही आहे। जेव्हा तुम्ही साध्यावर फोकस कराल तेव्हा आहे त्या साधनामध्ये तुम्हाला प्रगती साधता येणार आहे त्या साधनामध्ये तुम्हाला पुढे जाता येणार आहे। पण ते पुढे जायचं असेल तर तुम्हाला साध्य काय हे माहीत पाहिजे। पण आपण आता नुकताच जो काही ॲक्टिव्हिटी केली, जो काही एक्सरसाइज केला, त्यावरून आपल्याला काय लक्षात येते की आम्हाला साध्याविषयी माहीत नाही, आम्हाला साधनाविषयी माहीत आहे। मग साधनाविषयी जर आपल्याला माहीत असेल आणि साध्याविषयी माहीतच नसेल तर शिक्षण व्यवस्थेत आपण पुढे कसं जाणार। मग त्यानंतर जे काही एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला करून घेतली आणि ज्याचे प्रश्न तुम्हाला विचारले, ज्या प्रश्नाचा ओघ हा होता की बाबा नेमकं आपल्याला काय पाहिजे। जर आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण दोन्हीतला जर फरक स्पष्ट झाला असेल तर आम्हाला साधनं पाहिजे की साध्य पाहिजे। आपण हे जर प्रश्न प्रत्येकाला विचारले तर त्याचं काय उत्तर येईल। जर तुम्ही एखाद्या मुलाला विचारलं का रे बाबा तू शाळेत येतोय, तुला शिक्षण पाहिजे की शाळा पाहिजे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं तुला शिक्षण हवंय की तुला आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा हवी, तर तो शिक्षण हवंय त्याला। बरं ठीक आहे, मुलांना शिक्षण हवंय, त्याच्या वडिलाला काय हवंय, साधनं हवीत की साध्य हवेत, त्याला पण साध्य हवेत, त्याला पण आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण हवंय। आता मुलाचं पण जाऊ द्या आणि पालकाचं पण जाऊ द्या, तुम्हाला काय हवंय शिक्षक म्हणून, मुख्याध्यापक म्हणून, आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा की आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण। तुम्हाला पण आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षणच हवंय। याचाच अर्थ या सगळ्या लोकांना जर आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण हवंय तर आपल्याला त्याबाबत अधिक माहिती असायला पाहिजे। पण नुकतंच आपण जी काही चर्चा केली त्या चर्चेतनं काय समोर आलं, त्या चर्चेतनं हे समोर आलं की आमची साधनांची यादी मोठी झाली, आम्हाला साध्याबाबत माहीत नाही आहे। मग साध्याबाबत जर आम्हाला माहीत नसेल तर ते साध्य आम्ही मिळवणार कसं, जे की आम्ही हे बघतो की प्रत्येकाचं साध्य तेच आहे। आंतरराष्ट्रीय शाळा कुणाला नको आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण हवंय। एवढंच नाही तर त्याच्या पुढची गंमत समजून घ्या। शिक्षक म्हणून जेव्हा आपण विचार करतो किंवा मुख्याध्यापक म्हणून जेव्हा आपण विचार करतो आणि विशेषतः व्हीजेएनटीच्या आश्रमशाळेंचा शिक्षक म्हणून आपण जेव्हा विचार करतो, तुम्हाला या दोनपैकी कुठली गोष्ट शक्य आहे। आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा करणं तुम्हाला शक्य आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देणं तुम्हाला शक्य आहे। तर मित्रांनो याचं उत्तर हे आहे की तुम्हाला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देणं सोपं आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा करणं सोपं नाही आहे। हां, आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा कोणाला सोपं असेल, एखादा कुठंतरी संस्थापक आहे आणि त्याच्याकडे खूप सारे कोटीने पैसे पडलेले आहेत, 6 महिन्यात तो आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा तयार करेल, साधनं निर्माण करेल, साधनं उपलब्ध करेल। पण आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण जर द्यायचं असेल तर मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल। आणि शिक्षक या नात्याने आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेपेक्षा आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देणं सोपं आहे। मग आपण कुठलं काम करायला पाहिजे, जे शिक्षक म्हणून आपल्याला करायला सोपं आहे ते, की आपण अडून बसायला पाहिजे जे मला उपलब्ध होत नाही त्यासाठी। तर मित्रांनो मला असं वाटतं की शिक्षण व्यवस्थेत आपल्यासोबत असं होतंय का की साध्य काय त्यावर आम्ही फोकस करत नाहीये आणि साधनांच्यावर आम्ही अडून बसलोय। अडून बसण्याचं कारण जर खूप खोलात जाऊन बघितलं तर कदाचित असंही लक्षात येईल की अरे मला जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य करता येत नाहीये आणि मग याचा ब्लेम कोणावर तरी करायचा आहे, याचा आरोप मला कोणावर तरी लावायचा आहे आणि तो आरोप मी स्वतःकडे घेऊ शकत नाही। मग तो आरोप कोणाकडे देता येईल, तर तो आरोप मला देता येईल व्यवस्थेकडे, तो आरोप मला देता येईल शासनाकडे, तो आरोप मला देता येईल संस्थापकाकडे। तर याचाच अर्थ मला जी गोष्ट साध्य करता येत नाहीये त्याचं कारण कदाचित वेगळं पण असेल, पण त्या सगळ्यांचं एकत्रित कारण मी केलं आणि ते कारण मी शोधलं की माझ्याकडे साधनं नाही आहेत। पण मग साधनं नाही आहेत, मग तुमच्याकडे एकट्याकडे साधनं नाही आहेत का। बघा मी साधनावर बोलतोय की साधनावर फोकस केला तर काय प्रॉब्लेम होते। प्रॉब्लेम हा होतो की जिल्हा परिषदची गुणवत्ता आणि व्हीजेएनटीच्या शाळेची गुणवत्ता दोन्हीकडे साधनं सारखेच आहेत का। काय वाटतं तुम्हाला, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये अधिक चांगली साधनं उपलब्ध आहेत की व्हीजेएनटीच्या आश्रमशाळेमध्ये अधिक चांगली साधनं उपलब्ध आहेत। तर तुम्हाला पक्क माहिती आहे की जिल्हा परिषदच्या तुलनेत तुमच्या शाळेत अधिक साधनं चांगली उपलब्ध आहेत। बरं मग गुणवत्ता अधिक चांगली आहे का, मला असं वाटतं इथे प्रश्नार्थक चिन्ह आहे। आपण खात्रीलायक सांगू शकत नाही की माझ्या शाळेतली गुणवत्ता जिल्हा परिषदच्या शाळेपेक्षा चांगली आहे। असं जर असेल तर मग साधनं परिणाम काय करतात, तुमच्याकडे चांगली साधनं असून पण परिणाम मिळत नसेल इतरांच्या तुलनेत तर याचाच अर्थ साधनं फार महत्त्वपूर्ण ठरत नाहीत। सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे की तुमचं साध्य काय, त्या साध्याची स्पष्टता आहे का। त्या साध्याची स्पष्टता असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत। आणि म्हणून आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की बाबा रे मला करायचं काय, मला आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा द्यायची की आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण द्यायचंय, माझ्या मुलांना काय हवंय, माझ्या पालकांना काय हवंय, मला काय हवंय, मला काय करता येणार आहे,
या सगळ्या प्रश्नांचा मित्र जर आपण विचार केला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर आपण शोधली, तर एकच उत्तर मिळते की आम्हाला आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा नाही, तर आम्हाला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण हवं आहे. आणि जे शिक्षक आहे ना, त्याने मला करणं पण सोपं आहे. मग जी गोष्ट मला सोपी नाही, जी गोष्ट मला करणं शक्य नाही, जी गोष्ट माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे, त्या गोष्टीचाच मी जास्त विचार करतोय का? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे हो, माझ्यासोबत तसंच घडतंय. आणि याचा पुरावा आपण जी ॲक्टिव्हिटी केली ती. मला साधनाबाबत माहिती आहे, साध्याबाबत नाही आहे. बरं, दुर्भाग्यपूर्ण बाब अशी आहे की हा प्रश्न तुम्ही शिक्षक सोडून मुख्याध्यापकांना विचारा, नागरिकांना विचारा, पालकांना विचारा, जे काही शिक्षण क्षेत्रातले उच्च पदस्थ आहेत त्यांनाही विचारा. सगळ्यांच्या बाबतीत हे ठरतंय किंवा हे लक्षात येतं की साधनं सगळ्यांना लोकांना माहीत आहेत, साध्य माहीत नाही आहेत. मग किती वाईट गोष्ट आहे की माझ्याही बाबतीत तसंच घडतंय. एक शिक्षक या नात्याने पण की मला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण काय ते माहीत नाही, आंतरराष्ट्रीय दर्जाची फक्त शाळा माहीत आहे. पण ती माहीत असून मित्र उपयोग नाही. कारण आम्हाला, तुम्हाला किंवा कुणालाही सगळ्यांनाच एकच गोष्ट हवी, ती म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण. आणि मग आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण द्यायचं असेल तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. जोपर्यंत आपण हे समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येणार नाही. मग परत एकदा मी विचारतोय, काय हवंय तुम्हाला? आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा की आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण? तर तुम्हालाही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षणच हवंय. पण आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण काय ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी पुढचा व्हिडिओ पण बघावा लागेल. तर हा व्हिडिओ तुम्ही बघितलाय, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण म्हणजे काय. थँक्यू सो मच.